श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय. कैवल्य दर्शन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे. आणि दत्तात्रेय प्रभूंचं लीळाचरित्र ऐकण्यासाठी जे जिज्ञासुक आहेत त्याचं अभिनंदन करतो. आणि या व्हिडिओला जे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करतात त्यांचे आभार मानतो. आजची लीळा आहे अर्लकांचे त्रितापहरण. माहूरगड, तालुका किनवट, जिल्हा नांदेड. अर्लकाचे त्रितापहरण. सह्याद्री पुत्र सहाही पुत्र श्री दत्तात्रेय प्रभूंना अनुसरले होते. मदालसेला त्याचा मोठा अभिमान वाटत असे, पण ऋतुध्वज राजा मात्र मनात उदास असे. सातवा पुत्र अर्लका झाला आणि राजाने जवळ जाऊन मदालसेची विनवणी केली. हे महाज्ञानी प्रिय, तू आपल्या सहाही मुलांना ब्रह्मज्ञानाचे धडे देऊन 12व्या वर्षी प्रत्येकाला तपश्चर्याला पाठवलेस. ते सर्व महान ऋषी झाले. त्यांची तू खरोखर एवढी तयारी करून दिलीस की ते या राजवैभवाला अगदी तुच्छ समजून श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणीच निमग्न असतात. माझ्या या राज्याला त्यांच्यापैकी एकही पुत्र स्वीकारू शकणार नाही. हे प्रिय, हा सातवा पुत्र तरी माझा या विशाल राज्याला उत्तराधिकारी म्हणून या संसारात राहावा अशी माझी इच्छा आहे. याला तरी तू ब्रह्मज्ञान निरूपण करून वनात जाऊन तपश्चर्याला प्रवृत्त करू नको. हे राज्य वयात येताच त्याने सांभाळावे व आपण दोघेही श्री दत्तात्रेय प्रभूंच्या सान्निध्यात जाऊन त्यांना अनुसरावे हीच माझी इच्छा आहे. हे राजाचे कळकळीचे बोलणे ऐकून मदालसा आनंदित झाले. अर्लकावर आता धार्मिक संस्काराबरोबर राजधर्माचे संस्कार होऊ लागले. बालपणापासूनच राजकारणाचे बाळकडू पाजले जाऊ लागले. योग्य वयात येताच राजकुमाराला युवराज म्हणून अभिषिक्त केले. धार्मिक संस्कारांच्या पेक्षा राजकारणात आणि विशेषतः विषयभोगात अर्लकाचा अधिक काळ व्यतीत होऊ लागला. त्यामुळे हळूहळू नास्तिक भाव अर्लकाच्या अंतःकरणात निर्माण होऊ लागला. अनेक छंद, व्यसन, विषयभोगानेच आसक्ती यामुळे संतजनांचा, साधूजनांचा सहवास कमी होऊ लागला. सत्संगाची रुची राहिली नाही. धर्म, कर्म, विधीने तो टाळू लागला. त्याचे बहिरख्याली वागणे पाहून मदालसेला अत्यंत वाईट वाटत असे. त्याने सदाचार संपन्न होऊन ईश्वरोपासना करीत राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे हीच तिची सदिच्छा होती. ती त्याला नेहमी उपदेश करू लागली. पण कुसंस्काराने कठीण झालेल्या अर्लकाच्या अंतःकरणावर तिच्या उपदेशाचा काहीही परिणाम होत नसे. संस्कार घडविण्याची सीमा संपली होती. अर्लकाच्या स्वांत सुखोपभोगाच्या प्रवृत्तीला आवरणे कठीण झाले होते. कालचक्राने त्यातच ऋतुध्वजाचे अपहरण केले. क्षणिक दुःख, शोकाचे दिवस निघून गेले. राजगादीवर अर्लक आरूढ झाला होता. स्वच्छंद व विलासी प्रवृत्तीला राज्यकारभार हाती आल्याने आता खतपाणी मिळू लागले होते. प्रजाहितदक्ष राजा ऋतुध्वजाच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी अर्लकाच्या बेजबाबदार व बेछूट वागण्याने अधिकच वाढू लागली. ते पाहून मदालसेला खूप वाईट वाटू लागले. आपल्या सहाही पुत्रांचे स्मरण करून त्यांना तातडीने मदालसेने अलंकापुरात बोलविले व अर्लकाला उपदेश करण्यास सांगितले. पण त्यांच्याही उपदेशाचा अर्लकावर काहीही परिणाम झाला नाही. राजकारभारही नीट होत नव्हता. त्यामुळे प्रजाजनही संत्रस्त झाले होते. राजाच विलासी, स्वच्छंदी असेल, आपल्या प्रजेच्या कल्याणाविषयी त्याला यचिंतीत आवड नसेल, तर राजाचा व राज्याचाही विनाश व्हायला वेळ लागत नाही. अर्लकाची ही कमजोरी ओळखून कुणी जवळच्या राजाने आक्रमण करून सर्वनाश होण्यापेक्षा अर्लकाला आता आपणच धडा शिकवला पाहिजे या विचाराने मदालसेने आपल्या सहाही पुत्रासह काशीला प्रस्थान केले. जाताना पुन्हा एक हिताचा सल्ला अर्लकाला दिला.
संकटकाळी श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जा, असा मोलाचा सल्ला देऊन मदालसा काशीला गेली. काशीराजाने आपल्या भगिनीचे क्षेमकुशल विचारता मदालसेने काशीराजाला सांगितले की त्वरित ससन्य जाऊन अर्लकाच्या राज्यावर आपण आक्रमण करा व अर्लकाला पदच्युत करून बंदी बनवा आणि प्रजेची योग्य काळजी घ्या. भगिनीचा हा अकल्पित आदेश ऐकून काशीराजाला आश्चर्य वाटले. तेव्हा मदालसेने सविस्तर वृत्तांत कथन केला. काशीराजाने बहिणीच्या आदेशाप्रमाणे अर्लकाच्या हिताच्या दृष्टीने अलंकापुरावर ससैन्य जाऊन अकस्मात हल्ला करण्याचे ठरवले. इकडे अर्लकाला आता रान मोकळे झाले होते. कुणाचाही वचक त्याच्यावर राहिला नव्हता. त्यामुळे पूर्वीची सुखउपभोगाची लालसा अधिक उफाळू लागली होती. संसार हा क्षणिक सुख देऊन अनंत काळ दुःख प्रदान करणारा आहे. या जगात कधीतरी कुणाच्या वासना शांत झाल्या आहेत काय? वासना शांत व तृप्त करण्याच्या प्रयत्नात सारे जग लागले आहे. अनंत काळापूर्वी पासून पण नाही आजवर शांत होऊ शकल्या. त्यापुढे तरी शांत होणार आहेत काय? यज्ञातील अग्नी शांत करण्यासाठी घातलेले तूप यज्ञाग्नीत शांत करू शकत नाही. त्यामुळे तर तो अग्नी अधिक भडकतो. त्याचप्रमाणे वासनेचेही आहे. इंद्रियांना कितीही विषय दिले तरी ते तृप्त न होता अधिक सुख लालसा भोगवासना वाढवितच राहतात. अशीच निरंकुश स्थिती अर्लकाची झाली होती. या मोजमस्तीच्या उन्मादात अर्लक असताना कधी त्याच्या राज्यावर आक्रमण झाले हे त्याला कळले नाही. अर्लकाचे सर्व मंत्रीगण सेनापतीसुद्धा राज्याप्रमाणे बेताल झालेले. त्यामुळे कुठलाही हिंसाचार न होता काशीराजाने अलंकापूर ताब्यात घेतले. अर्लकाला जेव्हा हे कळले तेव्हा कसा तरी पळ काढून अर्लक तेथून सटकला. मौजमस्तीची विषयभोगाची सारी धुंदी उतरून गेली. त्याला साथ देणाराही कोणी स्नेही व आप्तजन उरला नाही. राजा अर्लक एकटा पडला. दैव त्याच्यावर कुपित झाले होते. आप्तस्वकीय दुरावले होते. राज्यवैभव हिरावल्या गेले. अशा त्रिविध तापाच्या दुःखाने अर्लकाचे अंतःकरण होरपळू लागले होते. अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक या त्रिविध तापाच्या अग्नीत अर्लक जळत होता. अर्लकाच्या आता मातेच्या उपदेशाची महती वाटू लागली. आईने केलेल्या सुसंस्कारांना आपण आपल्या विनाशकारी विलासी प्रवृत्तीमुळे धारण करू शकलो नाही. तिने दाखवलेल्या श्रेष्ठ भक्तिमार्गाचा आपण अवलंब केला नाही म्हणून अशा दुर्दैवी विलासात आपण बळी पडलो. अशा प्रकारे विचार करीत पश्चातापदग्ध हृदयाने अर्लक आता स्मृतीच्या कोपऱ्यात कुठेतरी पडलेले सुसंस्काराचे कण गोळा करू लागला होता. मदालसेने सांगितलेला शेवटचा मोलाचा सल्ला त्याला आठवला आणि निराश अपमानित जीवन संपवण्याच्या तयारीत लागलेला अर्लक कुठेतरी मुक्तीचा मार्ग दिसू लागला. आईने सांगितल्याप्रमाणे आपण आता सह्याद्री पर्वतावर जाऊन श्री दत्तात्रय प्रभूंना अनन्यभावे शरण गेलो पाहिजे. ही भावना अर्लकाच्या सुबुद्धीने निश्चित केली आणि त्याचे पाय सह्याद्रीच्या दिशेने व मन श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी वेग घेऊ लागले. श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाच्या ओढीने अर्लकाने माहूरगड जवळ केला होता. त्या अतिविशाल सह्याद्रीवर आता श्री दत्तात्रय प्रभू कुठे भेटतील? त्यांचे दर्शन होईल काय आपल्याला? मी तर अनेक दुराचार पापाचार करणारा, विषयभोगातच रममाण होणारा, कधीही त्या प्रभूंचे ध्यान चिंतन तथा स्मरण केले नाही. माझ्यासारख्या अधमाला तो प्रभू दर्शन देईल काय? अशा प्रकारे आपल्या कुकर्माबद्दलचे स्मरण होऊन त्याला स्वतःची घृणा वाटू लागली. तसेच परमेश्वर दर्शनाची आतुरता वाढू लागली. श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार भक्तांचे रक्षण करण्यासाठी आहे. तो प्रभू भक्तवत्सल आहे. ज्याला स्वतःच्या दोषाबद्दल घृणा वाटून परमेश्वर भक्तीची ओढ लागते त्याचे अंतःकरण प्रायश्चित्ताने निर्मल होते. प्रभू महिमा अंतःकरणाची धारणा केल्या जाते. अशा अनन्य भक्ताच्याच शोधामध्ये तो प्रभू असतो. दुराचारी व्यक्तीसुद्धा त्या प्रभूच्या अनन्य उपासनेने
भक्तिभावाने संतत्वाला प्राप्त होतो आहे. राजा अर्लक श्री दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनासाठी आतुर झाला होता. श्री दत्तात्रेय प्रभूंचा ध्यास अंतःकरणी निर्माण झाल्यामुळे त्याच्या कृतकर्माचे क्षालन झाले होते. जे जप तप यज्ञयागादी क्रियेने असाध्य आहे ते श्री दत्तात्रेय प्रभूंचे अमोघ दर्शन त्या सह्याद्री शिखरावर अर्लकाला मातंग वेशामध्ये झाले. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या भव्य दिव्य तेजस्वी सौंदर्य लावण्ययुक्त आरक्त श्रीमूर्तीकडे पाहताच अंतःकरणी एक आनंदाची लहर निर्माण झाली. अर्लकाचे हृदय सद्गतीत झाले. लीनता नम्रतापूर्वक हात जोडीत साष्टांग दंडवत घालून अर्लकाने श्री दत्तात्रेय प्रभूंचे श्रीचरणी स्वतःला समर्पित केले. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीमुखातून अमृताचा वर्षाव झाला. हे बलवान राजा, तुझे कल्याण असो. हे बलवान राजा, तुझे कल्याण असो. हे बलवान राजा, तुझे कल्याण असो. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीमुखातून निघालेल्या अमृतवर्षिणी वाणीच्या आशीर्वादानेच अर्लकाचे तिन्ही ताप दूर झाले होते. दिव्य ज्ञानशक्तीचे संक्रमण झाले. अज्ञानाची सारी भ्रमणपटल दूर झाली. श्री दत्तात्रेय प्रभू हेच माझे स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे असा अनन्य भाव हृदयात प्रगटला. सारी लालसा वासना शांत झाली. जीवन कृतकृत्य झाले. श्री दत्तात्रेय प्रभूंचे चरण हेच माझे आश्रयस्थान असा दृढ निश्चय करून श्री दत्तात्रेय प्रभूंजवळ माहूरगडावरच राहू लागला. मदालसीला हा संपूर्ण वृत्तांत कळला तेव्हा तिला अपार हर्ष झाला. आपले 7ही पुत्र योग्यता प्राप्त झाले. जीवनाच्या ऊर्ध्वगतीचा मार्ग सापडला. आता आपणही श्री दत्तात्रेय प्रभूंच्या श्रीचरणीच त्यांच्या सान्निध्यात गेले पाहिजे असा विचार करून मदालसा काशी राजा व आपल्या 6ही पुत्रांसह श्री दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाला व अर्लकाच्या भेटीला माहूरगडावर आले. श्री दत्तात्रेय प्रभूंचे सर्वांना दर्शन झाले. अर्लकाची भेट झाली. सर्वांना अति हर्ष झाला. काशीराजाने श्री दत्तात्रेय प्रभूंना विनंतीपूर्वक सांगितले की मदालसेने आपला पुत्र अर्लक हा अनिष्ट मार्गाला लागला होता म्हणून हा संपूर्ण उपक्रम करावयास लावला. हे राज्यवैभव मला प्राप्त करून काय करायचे आहे? अलंकापुराचे राज्य हे अर्लकाचेच आहे. तेव्हा अर्लकाने पण सर्वांना नम्रपणे हात जोडीत क्षमायाचना केली व आपण सर्वांनी मिळून मला सन्मार्ग दाखवला. आपला उपकारही मी कधीच फेडू शकणार नाही. तो प्रभूच आता समर्थ आहे. मला कोणतेही राज्यवैभव आता नको आहे. श्री दत्तचरणीच स्वतःला समर्पित केले आहे असे म्हणाला. तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूंनी सर्वांना उपदेश केला आणि केवळ कर्तव्यकर्म म्हणून सतत माझे ध्यानचिंतन करीत कुठल्याही सुखाची लालसा मनी न धरता पुन्हा तुम्ही आपापले राज्य सांभाळा अशी आज्ञा केली. श्री दत्तात्रेय प्रभूंची आज्ञा मानून सर्वांनी श्री दत्तात्रेय प्रभूंची महापूजा केली. काशीराजा सर्वांचा निरोप घेऊन काशीला गेला. अर्लक पुन्हा श्री दत्तात्रेय प्रभूंची आज्ञा म्हणून अलंकापुराचे राज्य सांभाळण्यासाठी आई आणि आपल्या 6ही भावांचा निरोप घेऊन अलंकापुरास गेला. मदालसा व 6ही पुत्र श्री दत्तात्रेय प्रभूंच्या सान्निध्यात राहिले. मदालसेला अपार आनंद झाला. तिकडे अर्लक श्री दत्तात्रेय प्रभूंच्या ध्यानचिंतनात श्री दत्तात्रेय प्रभूंना सर्व भावे अनुसरून राज्य करू लागला. श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय.